नमस्कार सगळ्यांना. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला फक्त 2 दिवस बाकी आहेत, आज आणि उद्या. ठीक आहे, कारण 26 जानेवारीचा आज सगळ्यांना पैसे सरसकट मिळणार आहे अशी घोषणा झाली होती. त्याच्यामुळे फक्त आता पुढच्या 48 तासात सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, आता 3,000 रुपये येणार आहेत. ते कसे येणार आहेत, कोणत्या महिलेला किती रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुढचे 48 तास म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण या 48 तासात ज्या महिलांना पैसे येणार त्याच महिला पात्र असणार आहेत. बाकीच्या महिलांना पैसे नाही आले तर मात्र ते अपात्र ठरतील. आणि अपात्र महिलांसाठी काही मेसेज त्यांच्या फोनवर आले, ते मेसेज पण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. ते मेसेज तुम्हाला फोनवर आले असतील तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव कट झालेला समजून घ्या. तो मेसेज मी तुम्हाला दाखवणार आहे, काय मेसेज आलेला आहे. तुम्ही पण तुमच्या फोनवर चेक करा, तो मेसेज तुम्हाला आलेला आहे की नाही, त्यानुसार तुम्हाला कळेल. ठीक आहे, पैसे तर नक्की येणार आहेत. पुढच्या 48 तासात 2 दिवस बाकी राहिले आहेत, कारण 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांना सरसकट पैसे मिळणार होते. त्यामध्ये 2 दिवस बाकी राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आता सगळ्यांना पैसे मिळतात. तसेच डबल पैसे म्हणजे 3,000 रुपये मिळणार. ते कसे मिळणार आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया आपण. चला तर बघूया सविस्तर माहिती काय आहे. बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्या महिलांना जे आहेत ते 26 जानेवारीच्या आत महिलांना जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता जो आहे तो मिळणार होता. ठीक आहे, तर बघा तुम्हाला फोनवर मेसेज आले आहेत का? आले असेल तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की, कारण फोनवर मेसेज आला म्हणजे 7व्या हप्त्याचा मेसेज तुम्हाला फोनवर येईल की 7वा हप्ता आलेला आहे, एवढे पैसे आले तुम्हाला. आता प्रत्येक महिन्याला वेगवेगळे पैसे म्हणजे ते कसे ते मी सांगणार आहे. ते 3,000 तुम्हाला म्हटलं मी 3,000 कसे मिळणार आहेत ते पण सांगते व्हिडिओमध्ये, बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेटसाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं असतं, नाही तर तुम्हाला व्हिडिओ आहे तो कळणार नाही आलेला. ठीक आहे, नवीन अपडेट जे आहे तुम्हाला कळणार नाही. तर बघा, आज आहे 24 जानेवारी. तर 24 आणि 25 या 2 दिवसात महिलांना पैसे पडणार आहेत, कारण ऑलरेडी जो चेक आहे त्याच्यावर साईन झालेले आहे. बालविकास खात्याला 3,700 कोटीचा चेक जो आहे तो गेलेला आहे. स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती की लाडकी बहीण योजनेचा चेक जो आहे तो ऑलरेडी पाठवलेला आहे, त्यामुळे पैसे यायला चालू झालेले आहेत. तुम्हाला पण पैसे आलेत का? जानेवारीचा 7वा हप्ता आला का ते सांगा. आता मी तुम्हाला बघा दाखवते मेसेज. बघा, हा मेसेज आहे, युअर ॲप्लिकेशन नंबर फॉर MMLBY स्कीम इज परमनंटली डिजेक्टेड ॲज युअर ऑलरेडी अवेलिंग संजय गांधी स्कीम. वी रिक्वेस्ट यू टू इमिजिएटली रिटर्न द बेनिफिट टेकन अर्लियर टू द गव्हर्नमेंट. बघा, म्हणण्याचं म्हणणे की तुम्ही लाडकी बहीण योजनेत परमनंटली तुम्ही रिजेक्ट झालेला आहे का? कारण त्याचं आहे की तुम्ही ऑलरेडी संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहात. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचा जो बेनिफिट आहे तो गव्हर्नमेंटकडे जमा करा, असं त्याचं म्हणणं आहे. बघा, असा मेसेज तुम्हाला जर आला असेल तर तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेतनं तुमच्या पैसे तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही त्यातनं कट झालेला आहात किंवा परमनंटली रिजेक्ट तुमचा फॉर्म झालेला आहे, म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेतनं तुमचं नाव कट झालेलं आहे, त्या यादीतनं तुमचं नाव कट झालेलं आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जेवढे हप्ते मिळाले तेवढे पैसे जे आहेत ते रिटर्न करायचे आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असा मेसेज तुम्हाला आला आहे का? आला असेल तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्या महिलेचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, त्यांना आता इथून पुढे कुठलाही लाडकी बहीण योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाहीये आणि आतापर्यंत मिळालेले पैसे पण आहेत त्यांना परत गव्हर्नमेंटला जमा करायचे आहेत. ठीक आहे, असा मेसेज आला असेल तुम्ही रिजेक्ट आहात, कारण तुम्ही ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे. ज्यांनी ऑलरेडी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांनी परत लाडकी बहीणचा पण फॉर्म भरला आहे, अशा महिलांना हा मेसेज जो आहे तो फोनवर आलेला असेल. तर कुठल्या महिलांना मेसेज आला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की किती महिला ज्या आहेत त्या परमनंटली रिजेक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे, आता हे झालं महत्त्वाची बाब झाली. आता बघा, आता बाकीच्या महिलांना तर येतील पैसे, ज्यांना हा मेसेज नाही आला. ठीक आहे, ज्यांना हा मेसेज नाही आला त्यांना पुढच्या 48 तासात पैसे पडून जातील. जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता तुम्हाला पडून जाईल. तर बघा, 3,000 रुपये कोणाला मिळणार? आता बघा, ज्या महिलांना आतापर्यंत सगळे पैसे आलेत, ठीक आहे, सगळे म्हणजे डिसेंबर सोडून, जर त्यांना नोव्हेंबरपर्यंत सगळे पैसे आले असतील तर त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचं मिळून 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे, अशा महिलांना. तर बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता पण नाही मिळाला, तसेच काही महिलांना त्यांचे आधीचे हप्ते पण नाही मिळाले. त्यांच्यासाठी ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला आणि जानेवारीचा हप्ता त्यांचा बाकी आहे, त्यांना सगळे टोटल मिळून डिसेंबर प्लस जानेवारी असे 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे, तसेच ज्यांना डिसेंबरपर्यंत सगळे पैसे मिळालेत, ठीक आहे, डिसेंबरपर्यंत सगळे पैसे मिळाले असतील त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये मिळेल. तुम्ही म्हणाले 21 रुपये नाही का? सरकारने तर आश्वासन दिलं होतं 21 रुपये मिळणार म्हणून, पण नाही, सध्या 21 रुपये नाही मिळणार, 1,500 रुपयेच मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अधिवेशनात बैठकीत निर्णय होणार आहे 21 रुपयांचा. त्या बैठकीत जेव्हा निर्णय होईल तेव्हा GR येईल नवीन, तेव्हाच तुम्हाला 21 रुपये मिळतील. त्यामुळे सध्या तरी 2-3 महिने मार्चपर्यंत तुम्हाला 1,500 रुपयेच मिळतील. मार्चच्या नंतर तुम्हाला 21 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर तेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपला चॅनलवर व्हिडिओ येईल, तेव्हा तुम्ही पाहू शकता. पण सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा, ज्या महिलांचे आधीचे पैसे राहिले त्यांचं काय? त्यांच्यासाठी एक चिंतेची बाब म्हणजे तुम्हाला असं ते चेक करावं लागेल की आपण रिजेक्ट नाही झालो ना. ठीक आहे, रिजेक्ट झालो का नाही बघण्याचा एक मार्ग म्हणजे SMS दाखवला मी तो एक. तसेच जर तुम्हाला आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल, ठीक आहे,
त्याची 2 कारणं असू शकतात. तुम्हाला 1 पण रुपया नसायला. एक तर तुम्ही रिजेक्ट आहात किंवा तुमचं आधार सेटिंग नसणार आहे. बघा तुम्हाला कसं चेक करायचं, तुम्हाला आधी आधार सेटिंग चेक करायचं व्यवस्थितपणे. तुम्ही स्वतःहून घरी पण चेक करू शकता, बँकेत जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. बँकेत जाऊन तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना तुमचा आधार नंबर सांगून ते तुम्हाला सांगतील की तुमचं आधार लिंक आहे की नाही, असेल तर कुठल्या बँकेला लिंक आहे. जर असेल तर पैसे येतील परमनंट, काही टेन्शन नाही आहे. पैसे येतीलच. पण जर नसेल तर तुम्हाला ते करून घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे आजच्या आज ते करून घ्या, कारण उद्यापासून परत प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण आजचा टप्पा चुकला, जानेवारीचा टप्पा चुकला की तुम्हाला डायरेक्ट फेब्रुवारीचंच वाट बघावं लागेल पैशांची. त्यासोबत तुमचे मग मागचे पैसे पण येऊन जातील. पण तुम्हाला लवकरात लवकर पैसे हवे असतील तर मात्र तुम्हाला आजच्या आज बँकेत जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते कन्फर्म झालं. ॲक्टिव्ह असेल म्हणजे लिंक असेल तर प्रॉब्लेम नाही, येतील पैसे. पण तुम्हाला लिंक नसेल तर करून घ्यावं लागेल. आणि दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर तुमचं फॉर्म रिजेक्ट असेल, तुम्ही लक्षात घ्या, जर तुमचा आधार लिंक असेल आणि तुम्हाला या महिन्यात पण पैसे नाही आले, ठीक आहे, जानेवारी महिन्यात पण तुम्हाला जर पैसे नाही आले, आधीचे हप्ते असू दे किंवा जानेवारीचा हप्ता असू दे, कुठलेच पैसे जर आले नाही, तर तुम्ही समजून जा की तुम्ही अपात्र आहात किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आता तो रिजेक्ट का झाला आहे, काय त्याची कारणं माहिती आहे सगळ्यांना. कारण अपात्र बहिणी ज्या आहेत त्या निकषात नाही बसत आहेत. त्या बहिणींनी पण जो आहे तो त्याचा लाभ घेतला. त्यामुळे त्या बहिणींना आतापर्यंत बघा 60 लाख बहिणीच्या योजनेत बाद झाल्या. त्यामुळे तुमचं पण आता असू शकतं. त्यामुळे समजून ना, जानेवारीच्या हप्त्याची वाट बघा. नाही आला तर समजून जा की आपण रिजेक्ट झालो किंवा आपलं नाव कट झालेलं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तसेच जर तुमचं आधार लिंक असेल, लिंक नसेल तर लिंक करून घ्या. तसेच रेशन कार्डचं पण अपडेट करून घ्या. रेशन कार्ड KYC करणं पण गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना रेशन कार्डचं आपण PDF दिली होती, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते अपडेट असणं गरजेचं आहे. त्याची KYC करून घ्या. तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यामुळे बाकीच्या महिला ज्यांचे आधीचे पैसे आलेत, 1-2 हप्ते तरी आलेत, त्या महिलांचं टेन्शन आहे. त्या महिलांना पैसे येतील. तुम्हाला ॲटलीस्ट एक जरी हप्ता आला असेल, ठीक आहे, आतापर्यंत, तरी तुम्हाला पैसे येऊन जातील. तसेच एक मोठी घोषणा झाली लाडकी बहीण योजनेसंबंधित, की आता सरसकट अर्जाची पडताळणी होणार, पण महिलांकडनं पैसे वसूल केले जाणार नाही, असं कालच आदित्य तटकरे मॅडमने म्हणलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. जरी तुम्ही अपात्र असाल तरी तुम्ही स्वतःहून ते योजनेचं नाव कट करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही अर्ज देऊ शकता. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं नाव कट करून घ्यायचं असेल, तुम्ही एक अर्ज लिहून जवळच्या केंद्राकडे जाऊन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे बालविकास विभागाकडे तुम्ही ते अर्ज देऊ शकता की मला नाव कट करून घ्यायचं आहे. आता सपोज काही महिलांना आता नोकरी लागली आहे, सपोज काहींचं आत्ता उत्पन्न वाढलेलं असं होऊ शकतं. त्यामुळे ज्या महिलांना आता लाभ घ्यायचा नाही आहे किंवा लाभ सोडवायचा आहे, त्यांनी अर्ज देऊन तुम्ही लाभ सोडवू शकता. ठीक आहे. तसेच जर तुमच्याकडे बघा काही गोष्टी आहेत, 4 चाकी असेल, तुम्ही आत्ता 4 चाकी घेतली आहे सपोज, असं 2-3 महिन्यात ह्या 4 चाकी घेतली असेल, तुमचा इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल, अशा महिलांना ह्या महिला अपात्र ठरते. पण आता तुम्ही स्वतःहून जर अर्ज मागे नाही घेतला, ठीक आहे, तर तुमचं जेव्हा अर्ज पडताळणी होईल तेव्हा तुमचं नाव सापडलं तर मात्र तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कारवाई होऊ नये यासाठी तुम्ही स्वतःहून तुमचा अर्ज मागे घ्या, जेणेकरून पुढचे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या पात्र बहिणी खरोखर गरजू महिला त्यांना पण व्यवस्थित पैसे मिळून जातील. कारण काय झाले, ज्या पात्र खरोखर गरजू महिला त्यांचे पैसे अजून पण त्यांना आलेले नाही, तर ते कारण काय माहीत नाही. पण तुम्ही काय करा, चेक करा. आपलं आधार लिंक, आधार सेटिंग महत्त्वाचं आहे. कारण DBT एनेबलद्वारे पैसे पडत असतात. त्यामुळे ते चेक करा. ते जर नसेल तर मात्र पैसे पडणार नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तरी पण. त्यामुळे ते चेक करा. ते कामाच्या आज करून घ्या. व्यवस्थित क्लिअर करा. म्हणजे तुम्हाला उद्यापर्यंत तरी पैसे पडून जातील. ठीक आहे. तर बघा, पैसे आले की कमेंट नक्की करा. धन्यवाद.